भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हटले की सर्वच जगभरात मोठा जल्लोष करत महामानवाला अभिवादन करण्यात येते। अनेक ठिकाणी तरुण वर्ग डॉल्बी लावून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढतात आणि डॉल्बीच्या तालावर थिरकतात। मात्र मिरजेतील प्रभाग 20 मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा मानस केला होता। त्यांनी यावर्षी बाबासाहेबांच्या विचाराची जयंती साजरी व्हावी यासाठी मिरजेतील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधन केले। यावर्षीची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 18 तास अभ्यास करत होते। त्यांना फक्त अभ्यासाची आवड होती। यासाठी यावर्षी त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते। याला मोठा प्रतिसाद मिळाला। जवळपास 200 विद्यार्थ्यांनी नव्याने बांधलेल्या बौद्ध विहार या ठिकाणी संविधानाचे वाचन करून तसेच महापुरुषांची पुस्तके वाचून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केले। तसेच चित्रकला स्पर्धेत विविध महापुरुषांची चित्रे रेखाटण्यात आली। पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन या सर्व विद्यार्थ्यांची आणि माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी सुशांत खाडे, विक्रम पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळा क्रमांक 7 विरज। माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक 7 विरज। शिका संघटित व्हा, संघर्ष करा। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त बौद्ध विहार योगीनगर मिरज येथे आम्ही सगळ्यांनीच मिळून आज एक चांगला उपक्रम घेतलेला आहे। आज या उपक्रमाला मिरज शहरातल्या प्रभाग 20 मधल्या जवळजवळ 200 ते 250 मुलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे। तर या वर्षीपासून नाचून नाही तर वाचून जयंती साजरी करायची। 9 वाजल्यापासून मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीपुढं वाचन करून त्यांना अभिवादन करत आहेत। तर आमच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। नाचणाऱ्या मुलांना पण जेव्हा मिरवणुकीची परमिशन लागत तेव्हा यातीलच कोणतर मुलं भविष्यात आयुक्त झाले असतील, SP झाले असतील, त्यांना यांच्याकडूनच परमिशन घ्यायला लागणार आहे। तेव्हा योग्य मार्गाने जाणारी ही आमची 150 ते 200 मुलं त्या डॉल्बीवर थिरकणाऱ्या 5 ते 6 हजार मुलांपेक्षा चांगला उपक्रम घेत आहेत, चांगल्या उपक्रमात सहभागी होत आहेत। त्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि यामध्ये आम्हाला सर्वच आमच्या भागातील ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवकांची खूप चांगली साथ मिळत आहे। एक वेगळा उपक्रम रोषणाई आणि शैक्षणिक उपक्रम यामध्ये आम्ही संविधान पाठांतर, कलमे पाठांतर स्पर्धा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपुरुषांवर वेशभूषा स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा स्पर्धा ठेवून आम्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो। आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि याच प्रकारची जयंती आम्ही दरवर्षी साजरी करतो। आज वार्ड क्रमांक 20 मध्ये नगरसेवक थोरासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध विहार सृष्टी तो उभारते। आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज इथं आगळा वेगळा कार्यक्रम इथं संपन्न होते। ह्या कार्यक्रमाला मला याचंही भाग्य मिळालं। आज शाळेतली सगळी लहान मुलं आज आपण बघितलं तर त्यांच्या पुढं पुस्तक आहे, काहींच्या पुढं राज्यघटनेचं पुस्तक आहे आणि ते वाचन करतायत। सगळे इथले नागरिक सगळे उपस्थित झालेले आहेत ह्या कार्यक्रमाला। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही किती उपकार मानावं तर उपकार ह्यासाठी मानावं की निश्चितच आज आम्ही उभा आहे। आमदार आहे, पालकमंत्री आहे, मंत्री आहे आणि जे काय सरपंचापासून ते पाक राष्ट्रपतीपर्यंत जे काय दलित आणि इतर मागासवर्गीय होतात ते बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्यामुळंच होतात। त्यामुळं बाबासाहेबांचा आम्ही धन्यवाद करतो। मी एक भाग्यवान ठरलो। बाबासाहेब आपल्या केंद्रीय कामगार मंत्री होते आणि केंद्रीय कामगार होते असताना त्यावेळी काही नियमावली, काही कानून त्यांनी त्या कामगारांच्या मंत्र्यांच्या त्या कामगारासाठी उपयोग पडणारे तयार केले आणि तेच कानून आणि तोच नियमावली सगळी करून आता महाराष्ट्र असू द्या, सगळी राज्य असू द्या, ते कामगार मंत्रालय त्यांचं काम करतं। मीही त्या पद्धतीनंच काम करतो। बाबासाहेबांनी दिलेला मंत्र असेल, त्यामध्ये असलेले सिस्टम्स असतील, त्या सिस्टमप्रमाणे कामगारांसाठी काय करता येईल त्यामध्ये आम्ही निश्चितच प्रयत्न करतो। परत एकदा मी या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि
निश्चितच बाबासाहेबांचं जे सगळं आयुष्य गेलं ते आयुष्य दलितासाठी खर्च केलं त्यांनी. कुठेही एक गोष्ट एवढे उच्च शिक्षक होते, म्हणजे देशानं सांगितलं की विद्यार्थी हुशार कोण असेल देशामधला तर बाबासाहेबांचं नाव पुढं आलं आणि बाबासाहेबांना देशातला जगाच्या पाठीवरचा एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांना निवडलं गेलं. बाबासाहेबांना करता आलं, सगळं करता आलं असतं. त्यांना वकील होती, त्यांचं होतं, पुढं नोकरी केली असेल, चाकरी केली असेल, सगळं त्याचं आयुष्यामध्ये जीवन जगलं असतं. पण त्यांनी ते म्हणलं नाही की माझा समाज हा माझा समाज वंचित समाज त्याला कुठं पुढं न्यायला पाहिजे, त्यासाठी मला हे करायला पाहिजे, त्यासाठी त्यांनी आयुष्य जिंकलं. म्हणून आम्ही त्यांना नम्र वंदन करतो आणि ह्या जयंतीने सगळ्यांना शुभेच्छा.